धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणाची व्याप्ती वाढली। 3 वर्षांपासून दुधामध्ये पावडरची भेसळ सुरू होती। पोलीस तपासात धक्कादायक आकडेवारी समोर आली। तब्बल 4,63,00,000हून अधिक किमतीची पावडर विक्री करण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईनंतर दूध भेसळीचा काळा बाजार उघड झाला। दूध भेसळ प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपी हे पकडण्यात आले असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पथक तैनात करण्यात आले आहे। 2025-26 मध्ये 4,69,00,000 त्यांनी खरेदी केलेली आहे पावडर। ते पावडर त्यांनी एक्झॅक्ट कुठे वापरलेले कशासाठी वापरलेले आहे ते आपल्याला आणखी 100% निष्पन्न झालेलं नाही। फक्त त्यांनी विकलेले आहे पुढे पावडर त्यांनी ते खरेदी करून। या प्रकरणामध्ये 7 आरोपी आहेत। अद्याप सर्व आरोपी फरार आहेत। तर तपासाच्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने तो तपास चालू आहे? आरोपी का सापडत नाहीये? आरोपी आता आपण शोधतोय आरोपी। त्यांच्या घरी जाऊन पण त्यांचे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे। त्या ठिकाणी आपली टीम जाऊन त्यातून शोधतोय पण अद्याप मिळालेली नाही।